वेलकम टू द स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनल. आज आपण इयत्ता 10वीचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 यामधील सेकंड चॅप्टर पाहणार आहोत. त्याचं नाव आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट्स. आता क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण ऑफ इलेमेंट्स जे आहे मूलद्रव्यांचं जे आहे वर्गीकरण आपण पाहणार आहोत या चॅप्टर मध्ये. या ठिकाणी आपण पिरियोडिक टेबल पाहू शकतो. तर या सर्वांचा जो इतिहास आहे की एलिमेंटचं क्लासिफिकेशन कशापासून सुरू झालं, कधीपासून आपण कोणकोणत्या सायंटिस्टने यामध्ये योगदान दिलेलं आहे, यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे आपण कालावधीनुसार कशा कशा प्रकारे बदल घडत गेला आणि आपण सध्या कोणता जे आहे पिरियोडिक टेबल वापरत असतो याविषयी पाहणार आहोत. तर हा मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे जो की सध्या वापरामध्ये आहे. सो लेट अस गो टू द चॅप्टर. नाउ व्हॉट वी हॅव टू लर्न. आपण या चॅप्टर मध्ये काय शिकायचं आहे, आपल्याला काय शिकणार आहोत आपण. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर डीलिंग विथ एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन. म्हणजे मूलद्रव्य आणि त्यांचं वर्गीकरण. म्हणजे मूलद्रव्य काय आहेत, त्यांची म्हणजे आपण कशा प्रकारे त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यांचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे झालं, कोणी त्यामध्ये योगदान दिलं याविषयी आपण पाहणार आहोत. नेक्स्ट डोबेरेनर्स ट्रायड. डोबेरेनर्स ट्रायड यामध्ये जो डोबेरेनर्स नावाचा जो सायंटिस्ट आहे त्यांचं ह्या जो आपण मूलद्रव्यांच्या मांडणीमध्ये म्हणा किंवा एलिमेंट्स जे क्लासिफिकेशन आहे याच्यामध्ये काय रोल होता, त्यांनी कशा प्रकारे त्यांचा जो नियम आहे कशा प्रकारे त्यांनी जे वर्गीकरण केलं होतं त्याविषयी डोबेरेनर्स ट्रायड्स मध्ये आपण पाहणार आहोत. नेक्स्ट न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. हा जो आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह हा नवीन या ठिकाणी सायंटिस्ट ज्यांनी की एक वेगळ्या प्रकारे जे आहे मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये ऑक्टेव्स म्हणजे जे आहे ग्रुप ऑफ 8 म्हणजे जे आहे प्रत्येक 8 नंतर जे आहे तो सारख्या प्रॉपर्टीज किंवा गुणधर्म दाखवणारा जो असतो. यामध्ये सारे ग म प ध नि असे या प्रकारे जे 7 हे आहेत म्युझिक मधल्या 7 नोट्स आहेत त्या आपण या ठिकाणी म्हणजे त्या याच्यानुसार जो आहे तो न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह त्यांनी प्रपोज केला होता. नेक्स्ट हे पण आपल्याला पाहायचंय. यामध्ये जे आहे मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. यानंतर जो आहे डिमित्री मेंडेलिव्हज हे जो सायंटिस्ट आहेत त्यांनी जे पिरियोडिक टेबलचं जे आहे लॉ मांडला तो लॉ कशा प्रकारे आहे, त्यांची जी त्यांच्या जो मॉडर्न जे आहे पिरियोडिक टेबल मध्ये कशा प्रकारे एलिमेंट्सचं वर्गीकरण केलं गेलं, त्यांच्यामध्ये ग्रुप्स म्हणा किंवा पिरियड्स म्हणा हे कशा प्रकारे त्यांचे जे वेगवेगळ्या गुणधर्मावर त्यांनी क्लासिफिकेशन केलं हे सर्व आपण यामध्ये पाहणार आहोत. आणि शेवटी मॉडर्न पिरियोडिक टेबल हे जे आहे त्यामध्ये काय बदल झाले, त्याचा जो मेन जो आहे बेसिक प्रिन्सिपल तो कोणता आहे आणि त्यानुसार मूलद्रव्याचे गुण प्रॉपर्टीज कशा प्रकारे बदलतात हे सर्व आपण या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन म्हणजे मूलद्रव्य आणि त्यांचे वर्गीकरण कशा प्रकारे आहे. तर मूलद्रव्य जर आपण पाहिलं तर मूलद्रव्य जर म्हटलं तर अराउंड इयर 1800 ओनली अबाउट 30 एलिमेंट्स वेअर नोन. म्हणजे एक 1800 म्हणजे आजपासून 200 वर्षापासून पूर्वी जे आहे फक्त किती एलिमेंट्स आपल्याला माहित होते, 30 एलिमेंट्स माहित होते. आता जर आपण एलिमेंट्स म्हटलं तर एलिमेंट्स काय असतं, मूलद्रव्य म्हणजे काय, जर याची डेफिनेशन बघायला गेलो आपण, द एलिमेंट्स आर द सबस्टन्सेस विच कंटेन्स ओनली वन काइंड ऑफ ॲटम्स. एकाच प्रकारचे आयडेंटिकल ॲटम्स ज्या पदार्थामध्ये असतात. म्हणजे आपण जर कन्सिडर केलं एक्झाम्पल, जर आपण फॉर एक्झाम्पल गोल्ड घेतलं तर गोल्ड मधील प्रत्येक पार्टिकल हा गोल्डचाच असतो. आयर्न घेतलं तर आयर्नचा प्रत्येक ॲटम जो आहे तो त्यामध्ये प्रविष्ट असलेला जो आयर्नचाच ॲटम त्या ठिकाणी असतो. पण जर आपण मीठ घेतलं फॉर एक्झाम्पल तर मिठामध्ये प्रत्येक याच्यामध्ये सोडियम आणि क्लोराईड 2 याच्यापासून बनलेला असतो, म्हणजे तो कंपाऊंड आहे. ठीक आहे. तर एलिमेंट म्हणजे काय असतं की प्रत्येक ॲटम जो असतो सारख्याच प्रकारचा असतो आणि these are of the one kind identical atoms, okay, and only one type of atoms. All the particles are in elements are identical. This is the definition of elements. So there are nowadays today we know there are 118 elements are known. Okay, म्हणजे 118 एलिमेंट्स आपल्याला माहिती आहेत. त्यामध्ये 91 जे आहेत 91 आर नॅचरल, जे आहे 91 जे आहेत ते आपण म्हणजे नैसर्गिक आहेत आणि अदर्स आर आर्टिफिशियल. जे बाकीचे आहेत ते आर्टिफिशियल म्हणजे लॅब मध्ये वगैरे आपण त्यांना
म्हणजे तयार करू शकतो, त्याला आर्टिफिशियल आपण म्हणू शकतो. सो these are some examples of elements. We know that sodium, iron, gold, silver, chlorine, oxygen, silicon, etc. There are 118 elements. Okay. Now, so there is a question, what are the types of elements? What are the types of elements? आता एलिमेंट्स आहेत, तर एलिमेंट्स मध्ये वेगवेगळे प्रकार जे आहेत आपण म्हणजे पाहणार आहोत, की क्लासिफिकेशन जे आहे वेगवेगळे टाइप्स जे आहेत ते आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी जे आहेत इन इनिशियल क्लासिफिकेशन एलिमेंट्स वेर क्लासिफाइड इनटू ग्रुप्स ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. जे आहेत सुरुवातीच्या काळामध्ये जे वर्गीकरण करण्यात आलं त्यामध्ये ह्या ज्या मूलद्रव्य आहेत त्यांना धातू मेटल्स अँड नॉन मेटल्स अधातू ह्या दोन गटामध्ये वर्गीकरण केलं होतं. आणि नंतर जे आहे लॅटर ऑन अनदर क्लास ऑफ एलिमेंट्स कॉल्ड मेटॅलॉइड्स वॉज नोटिस्ड. आता नंतर जे आहे तो मेटॅलॉइड्स नावाची जे कॉन्सेप्ट जे आहे शास्त्रज्ञांनी मांडली. मेटॅलॉइड्स म्हणजे ज्या असे मूलद्रव्य जे की मेटल्स आणि नॉन मेटल्स दोघांचेही गुणधर्म म्हणजे साम्य जे आहेत दाखवत असतात. म्हणजे दोन्हीच्या प्रॉपर्टीज मेटल्स ऍज वेल ऍज नॉन मेटल्स यांना म्हणजे प्रॉपर्टी दाखवणारे मूलद्रव्य जे असतात त्यांना आपण मेटॅलॉइड्स असं म्हणत असतो. आता मेटल्सला मी इथं जे आहे मेटल्स इथे एक्झाम्पल जर आपण पाहिले तर दिस आर सोडियम, आयर्न, गोल्ड अँड सिल्वर. दिस आर मेटल्स. ओके, याच्या प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत. आणि नाईन्थ मध्ये आपण पाहिलं की मेटलच्या काय प्रॉपर्टी असतात की दिस आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, जे की लवकर इलेक्ट्रॉन काय देतात दुसऱ्यांना देतात स्टेबल होण्यासाठी. दिस आर नॉन मेटल्स. ओके, क्लोरीन, ऑक्सिजन हे अशा प्रकारचे जे आहेत ते नॉन मेटल्स मध्ये येतात. ते नॉन मेटल्स मध्ये जे आहेत यांच्याकडे इलेक्ट्रॉन डिफिशियंट असे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात. यामध्ये आपण क्लोरीन बघितलं, ऑक्सिजन पण आहे. आणि हा जो मेटॅलॉइड्स हा तो सिलिकॉन. तर हा जे एक्झाम्पल्स आहेत या ठिकाणी आपण पाहत असतो. नेक्स्ट डोबेरेनर्स ट्रायड्स. आता जे आहे बऱ्याच याच्यामध्ये जे इलेमेंट्स आता यामध्ये 1800 वर्षापूर्वी जे आपण 1800 मध्ये जे इलेमेंट्स होते 30च इलेमेंट्स आपल्याला माहित होते. तर त्यावेळेस मग बऱ्याच शास्त्रज्ञांनी यावर जे आहे वर्गीकरण यांचं करण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या प्रॉपर्टीज स्टडी केल्या. तर सर्वप्रथम इन इयर 1817 a German scientist Dobereiner suggested that the properties of elements are related to their atomic masses. म्हणजे सर्वात प्रथम हा जो डोबेरेनर नावाचा सायंटिस्ट आहे, जर्मन सायंटिस्ट, यांनी प्रथम सांगितलं की हे जे मूलद्रव्याचे जे प्रॉपर्टीज आहेत, गुणधर्म आहेत वेगवेगळे जे आपण समानता दाखवतात, तर ते कशावर डिपेंड आहेत? दीज आर रिलेटेड विथ द ॲटॉमिक मासेस. आता ॲटॉमिक मासेस आणि ॲटॉमिक जे आपण याविषयी क्लास 9th मध्ये आपण पाहिलेले आहे की वेगवेगळ्या मूलद्रव्याचं जर ॲटॉमिक मास असतं ते वेगवेगळं असतं. आता यामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो की यांनी सांगितलं की हा जो प्रॉपर्टीज असतात मूलद्रव्याच्या त्या कशावर डिपेंड असतात की ॲटॉमिक मासेसवर डिपेंड असतात. नेक्स्ट हे जे आहेत डोबेरेनर, सायंटिस्ट डोबेरेनर आहेत. ही मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स इच. त्यांनी काय केलं की 3 एलिमेंटचा एक ग्रुप केला, हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे रासायनिक गुणधर्म समान असलेल्या 3 मूलद्रव्यांचा त्यांनी एक ग्रुप केला. He made the group of 3 elements each having the similar chemical properties and called them as a triads. म्हणजे the group of 3 elements which have the same chemical properties, these are known as triads. त्यांनी काय केलं, 3 एलिमेंट्स ज्यांचे जो आपल्या केमिकल प्रॉपर्टीज सारख्या आहेत अशा एलिमेंटचा ग्रुप काय करतात. म्हणजे 3 चे ग्रुप्स काय केले यांनी क्लासिफिकेशन करण्यासाठी तयार केले. आता क्लासिफिकेशन का करायचं, तर क्लासिफिकेशन केल्यामुळे बऱ्याच जो आहे आता खूप 30 एलिमेंट्स आहेत, तर प्रत्येक जर आपण एका वेगवेगळ्या याच्यामध्ये ठेवून त्यांचा स्टडी करण्यासाठी आपल्याला सोपं जातं. आता सिंपल फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर आपण जेव्हा लायब्ररीमध्ये जातो तर लायब्ररीमध्ये वेगवेगळे बुक्स वगैरे असतात, ते वेगवेगळ्या याच्यामध्ये ठेवलेले असतात. मराठी भाषेचे वेगळे, इंग्लिश भाषेचे वेगळे, परत आणखीन हिंदी भाषेचे वेगळे, किंवा त्यामध्ये परत काय पोएट्रीचे वेगळे है ना, नंतर जे कादंबऱ्या वेगळ्या, ते म्हणजे वेगवेगळे जे आहेत वेगवेगळ्या ऑथरचे वेगवेगळे ठेवले असतात. म्हणजे आपण जर लायब्ररीत गेलो तर प्रथम आपण जे सांगितलं, आपल्याला म्हटलं की मला मराठीचं बुक पाहिजे आणि कादंबरीचं पाहिजे, आपण बरोबर त्या जे आहे रो मधून वेगवेगळ्या ज्या त्याच आपण म्हणू शकतो की ज्या जिथे ठेवलेलं आहे त्या ठिकाणी आपण काय होतो एक्झॅक्टली जाऊ शकतो, कारण त्याचे आपल्याला त्याचे वेगवेगळे क्लासिफिकेशन केलेलं आहे प्रत्येकाचं, त्यामुळे आपल्याला सोपं जातं. तर तसंच अभ्यास करण्यासाठी
जे वेगवेगळ्या प्रॉपर्टी स्टडी करण्यासाठी एलिमेंट्सच्या आपण क्लासिफिकेशन करणं महत्वाचं आहे. तर त्यामध्ये सर्वात प्रथम जे क्लासिफिकेशन केलेले ते कोणी केलेले, डोबेरेनर. आणि त्यांना जो क्लासिफिकेशनचे तीन जे ग्रुप केल्यामुळे त्यांना जो नाव दिलेले ट्रायड्स असं नाव दिलेलं आहे. हे पहा आपण, ही अरेंज्ड ट्रायड इन एन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास अँड शोड दॅट. त्यांनी काय केलं, हे जे तीन एलिमेंट्स घेतले, त्या तीन एलिमेंट्सला त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसने ठेवलं. म्हणजे एखाद्याचा 10 आहे, दुसऱ्याचा 15 आहे, नंतर 16 आहे. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे 10, 15, 16 अशा प्रकारे हे जे इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस नुसार त्यांची मांडणी केली. आणि काय सांगितलं, हा जो रूल आहे, हा त्याचा जो ट्रायड आहे, डोबेरेनर्स ट्रायड, द ॲटॉमिक मास ऑफ मिडल इलेमेंट, म्हणजे 3 आहेत, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. तर त्यामध्ये द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल इलेमेंट, सर्वात जो मिडल आहे, तो was approximately equal to mean of the atomic masses of the other two elements. यांनी काय सांगितलं की जर आपण ॲटॉमिक 3 एलिमेंट्स घेतले आणि त्यांना इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या चढत्या क्रमाने ठेवलं, तर जो मिडलला येतो, मध्यभागी जो एलिमेंट असतो, त्याचं ॲटॉमिक मास हे पहिल्या एलिमेंट आणि तिसरा एलिमेंट यांच्या ॲटॉमिक मासचं काय असतं, ॲव्हरेज असतं. म्हणजे अप्रॉक्सिमेटली त्यांचं मीन येत असतं. सो दिस ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ द अदर 2 एलिमेंट्स. कशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सो दिस इज द टेबल. सो ॲट दॅट टाइम देर आर सम ट्रायड्स गिवन बाय डोबेरेनर. In this case, in this table, we have some problem. Okay, this is the lithium, sodium, and potassium. This is the one triad. Let us see. हे जे आहे चढत्या क्रमाने ठेवायचे. आता लिथियम जे आहे 6.9, नंतर सोडियम जो आहे तो आपल्याला म्हणजे 23 आहे, आणि पोटॅशियम जो आहे तो 39 मास आहे त्याचं. ठीक आहे, म्हणजे आपण ॲटॉमिक मास कन्सिडर करूया. तर त्यांनी काय सांगितलं की हा जो पहिला एलिमेंट आहे, दिस इज द एलिमेंट 1 and element third. तर इलेमेंट फर्स्ट आणि इलेमेंट थर्ड ह्या दोघांचं जर मीन घेतले आपण, मीन म्हणजे ॲव्हरेज जर घेतलं 6.9 प्लस 39 डिवाइड बाय 2, तर जे येणारं व्हॅल्यू आहे ती अप्रॉक्सिमेटली मिडल जे आहे म्हणजे इलेमेंट 2 आहे, ऍक्च्युअल ॲटॉमिक मास त्याच्या अप्रॉक्सिमेटली इक्वल असते. तर इथे जर एक्झाम्पल पाहिलं आपण, लिथियम जो आहे तो 6.9 आहे आणि पोटॅशियम जो तो 39. जर मीन घेतला आपण, मीनचा फॉर्म्युला काय असतो, A प्लस सी बाय 2, म्हणजेच A म्हणजे फर्स्ट एलिमेंट, C म्हणजे थर्ड एलिमेंट. नाउ 6.9 प्लस 39.1 डिवाइड बाय 2 इट इज इक्वल टू 23. म्हणजे दिस इज द कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू, दिस इज द अकॉर्डिंग टू डोबेरेनर, अँड दिस इज द ऍक्च्युअल ॲटॉमिक मास, दिस इज द 23.0. म्हणजे ही एक्झॅक्टली इक्वल आहे, अप्रॉक्सिमेटली आणि एक्झॅक्टली इक्वल आहे. म्हणजे दिस इज द, आपण म्हणू शकतो की लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे जे आहेत ते काय आहेत, डोबेरेनर ट्रायड आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारतात की विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप ऑफ एलिमेंट्स आर डोबेरेनर्स ट्रायड. जर तुम्ही फर्स्ट आणि थर्ड याचा जो ॲटॉमिक मासेस आहे त्यांची मीन घ्यायची, ते जर मीन अप्रॉक्सिमेटली मिडल एलिमेंटच्या ॲटॉमिक मास मॅच होत असेल तर तो डोबेरेनर ट्रायड आहे. सेकंड एक्झाम्पल आहे कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम आणि बेरियम ह्या ठिकाणी. तर कॅल्शियम जो 40.1 40.1, नंतर स्ट्रॉन्टियम 88.7 हे कॅल्क्युलेटेड आहे, स्ट्रॉन्टियमचं 87.6 आहे म्हणजे ते गिव्हन व्हॅल्यू जे ऍक्च्युअल, आणि 137.3 बेरियम. तर या दोघांची मीन जर घेतली आपण 40.1 प्लस 137.3 डिवाइड बाय 2, त्यांचं आलेलं आहे 88.7 आणि ऍक्च्युअल ॲटॉमिक मास आहे 87.6. म्हणजे अप्रॉक्सिमेटली जर आपण पाहिलं तर पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याची जर आपण ऍव्हरेज घेतलं, सरासरी ॲटॉमिक मास जर घेतलं, तर ते किती येतं 88.7, जे की मिडल एलिमेंट जो आहे तो या ठिकाणी आपण स्ट्रॉन्टियम घेऊ, त्या स्ट्रॉन्टियमचा ॲटॉमिक मास आहे. तर हा सुद्धा काय डोबेरेनर ट्रायड आहे. नेक्स्ट आहे क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन. तर क्लोरीन 35.5, आयोडीन 126.9 या दोघांचं मीन जर घेतलं आणि त्यांची सरासरी काढली आपण तर 81.2 येते, जे की ब्रोमिन ऍक्च्युअल ॲटॉमिक मास आहे तो 79.9 आहे ब्रोमिनचं. म्हणजेच जर आपण कन्सिडर केलं या तिन्ही एक्झाम्पल जे आहेत ते डोबेरेनर ट्रायडचे आहेत, जे की डोबेरेनर यांनी त्यांच्या क्लासिफिकेशन नुसार सांगितलेलं आहे. बट नॉट
एवढी मीन्स जे आहे प्रत्येक जे 30 एलिमेंट्स आहेत त्यामध्ये फक्त 3च जे ट्रायड्स ते सॅटिस्फाय करू शकले प्रॉपर्टीज. बाकीचे जे एलिमेंट्स आहेत हे काय हा डोबेरेनर ट्रायडचा जो आपला रूल आहे तो हा फॉलो करू शकले नाही. त्याच्यामुळे हे जे ड्रॉबॅक ऑफ द डोबेरेनर क्लासिफिकेशन इज ऑल द नोन एलिमेंट्स कुड नॉट क्लासिफाईड इनटू डोबेरेनर्स ट्रायड. जेवढे माहिती होते म्हणजे त्या वेळेस जे काही 30-40 असतील तर त्या संपूर्ण जे एलिमेंट्स आहेत ते डोबेरेनर्स ट्रायड जे आहेत ते काय करत नव्हते, सॅटिस्फाईड करत नव्हते. ओके, तर हे सर्व जे ट्रायड्स मध्ये कन्वर्ट आपण करू शकत नव्हतो कारण तिथं एरर येत होता. नाउ आयडेंटिफाय डोबेरेनर्स ट्रायड फ्रॉम द फॉलोइंग ग्रुप ऑफ एलिमेंट्स हॅव्हिंग केमिकल प्रॉपर्टीज. तर या ठिकाणी एक एक्झाम्पल दिले, आपण पाहणार आहोत कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं ते डोबेरेनर ट्रायड आहे की नाही. तर या ठिकाणी एक्झाम्पल दिले. सो फर्स्ट स्टेप, अरेंज द गिवन एलिमेंट इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. सर्वप्रथम काय करायचं, जे दिलेले आहेत त्यांना आपण इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस नुसार दिले. आता 24.3, 40.1 आणि 87.6 ऑब्विसली हे ऑलरेडी इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये दिलेले आहेत, त्यामुळे आपण असं लिहू शकतो. नेक्स्ट, टेक अन अर्थमॅटिक मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ फर्स्ट अँड थर्ड एलिमेंट. काय घ्यायचंय, फर्स्ट आणि थर्ड एलिमेंट यांची अर्थमॅटिक मीन घ्यायची. कशा प्रकारे, सो दिस इज द a plus c by 2. So 24.3 plus 87.6 by 2, it will become 111.9, 111.9 डिवाइड जे आहे बाय 2, उत्तर आलेले 55.65. म्हणजे हे जे आहे अकॉर्डिंग टू डोबेरेनर this is the approximately atomic mass of the calcium, but we know that the atomic mass is actual atomic mass of the calcium is 40.1 and this is the calculated value is 55.65, which has very large difference. So we can say the mean is approximately equal to atomic mass of the middle element. If this condition satisfied, then the given set of elements are डोबेरेनर्स ट्रायड. पण या ठिकाणी आपण पाहिलं तर गिवन दिलेलं आहे कॅल्शियम 40.1 आहे आणि कॅल्क्युलेटर किती यायला पाहिजे, किती आलेले आहे 55.65 आलेले. म्हणजे या दोघांमध्ये खूप जास्त डिफरन्स आहे आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो की हा जो गिवन सेट ऑफ एलिमेंट्स आहे मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि स्ट्रॉन्टियम हा जो आहे डोबेरेनर ट्रायडची कंडिशन फॉलो करत नाही. त्यामुळे द गिवन MgCa आणि स्ट्रॉन्टियम इज नॉट डोबेरेनर्स ट्रायड. नाउ ह्या जो आता हे क्लासिफिकेशन जे आहे पूर्ण एलिमेंट साठी जे आहे सॅटिस्फाय किंवा क्लासिफाय करू शकलं नाही. मग त्यामुळे मग आणखीन सायंटिस्टने जे आहे प्रयत्न सुरू ठेवले आणि त्यामध्ये जे नवीन जे आहे जॉन न्यूलँड नावाचा जो सायंटिस्ट आहे तो की म्युझिशियन सुद्धा होता. ही इज अ इंग्लिश सायंटिस्ट. इन द इयर 1866 इंग्लिश सायंटिस्ट जॉन न्यूलँड अरेंज द एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाइम इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. जो आहे डोबेरेनर सुद्धा काय केलं होतं की ॲटॉमिक मासेसवरच त्यांच्या प्रॉपर्टी डिसाइड केल्या होत्या. इथं न्यूलँडने सुद्धा तोच जे आहे आपण बघत असतो की जे आहे वेगवेगळ्या विज्ञानामध्ये मॉडिफिकेशन होत चालत असतं. जेव्हा आपण अगोदरच्या सायंटिस्टनी जे काही संशोधन केलेले त्याचा आपण अभ्यास करत असतो, आणखीन आपण नवीन त्यामध्ये मॉडिफाईड करत असतो. तर हे जे यांनी जो बेस घेतला होता तो ॲटॉमिक मासेसचा तोच सेम ठेवलेला आहे डोबेरेनरच्या नुसार. आणि 1866 मध्ये त्यांनी एक नवीन जो आहे त्यांचा जो क्लासिफिकेशनची मेथड ती इंट्रोड्यूस केली होती. आता ॲटॉमिक मासेस, तर हे एक म्युझिशियन होते. यामध्ये आपण पाहतो ही इज जॉन न्यूलँड. इट स्टार्टेड विथ द लाइटेस्ट एलिमेंट हायड्रोजन अँड एंडेड अप विथ द थोरियम. यांनी जो क्लासिफिकेशन करण्यासाठी सर्वात जो लाइटेस्ट एलिमेंट होता त्यावेळेस हायड्रोजन आणि आता सुद्धा हायड्रोजन आहे आणि एंडेड अप विथ द थोरियम. म्हणजे त्यांनी क्लासिफिकेशन करायला सुरुवात केली. त्यावेळेस जे आहे 1866 मध्ये जवळपास 56 एलिमेंट्स जे आहेत नोन होते. 56 एलिमेंट्स आर नोन इन 1866. सो ही क्लासिफाईड दिस 56 एलिमेंट्स इन some table, okay, with increasing order of their atomic masses. He found that every 8th element had properties similar to those of the first. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की जर एखादे आपण एलिमेंट्स ठेवले 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8वा परत पहिल्याच्या ग्रुपमध्ये जर आपण आला 8, 9, 10, 11, 12, 13, 14 अशा प्रकारे, तर प्रत्येक 8वा एलिमेंट जो आहे तो सिमिलर प्रॉपर्टी दाखवत होता.
So he found that every eighth element had properties similar to those of the first. म्हणजे एका एलिमेंट पासून प्रत्येक आठवा एलिमेंट त्याच्यासारखाच काय दाखवत होता, तो प्रॉपर्टीज दाखवत होता. जसं की सोडियम आणि लिथियम, या ठिकाणी सोडियम आणि लिथियम सारख्याच प्रॉपर्टी दाखवत होता. मॅग्नेशियम आणि बेरिलियम, क्लोरीन आणि फ्लोरीन, हे काय प्रत्येक ज्यांच्या प्रॉपर्टी ज्या आहेत ते सिमिलॅरिटी दाखवत होते. सोडियम आणि लिथियम मध्ये प्रॉपर्टी ज्या आहेत सिमिलॅरिटी आहेत, मॅग्नेशियम आणि बेरिलियम मध्ये सिमिलॅरिटी आहेत, क्लोरीन आणि फ्लोरीन मध्ये सिमिलॅरिटी. त्यामध्ये मग केमिकल प्रॉपर्टीज असो किंवा मग फिजिकल प्रॉपर्टीज असो. तर या ठिकाणी त्यांनी क्लासिफिकेशन पूर्णपणे अभ्यास करून जे आहे निष्कर्ष काढला की प्रत्येक आठवा एलिमेंट जो आहे तो सारख्या प्रॉपर्टीज दाखवतोय. त्यामुळे याला आपण लॉ ऑफ ऑक्टेव्ह सुद्धा म्हणतो. म्हणजे 7 एलिमेंट्स नंतर आठवा एलिमेंट परत पहिल्यासारखा जो आहे तो प्रॉपर्टी दाखवत असतो. ही कम्पेअर्ड दिस सिमिलॅरिटी विथ द ऑक्टेव्हज इन म्युझिक. ते म्युझिक मधील आता हा एक म्युझिशियन होता, त्यामुळे याचा जो जे आहे हा जो निष्कर्ष काढलेला आहे तो ऑक्टेव्हज याने म्युझिकशी रिलेटेड, म्युझिक मध्ये जो हे आहेत सा रे ग म प ध नी आणि परत सा रे ग म प ध नी परत सा, तर अशा प्रकारे त्यांनी रिपीट केलं की प्रत्येक 7 म्हणजे आता इथे फॉर एक्झाम्पल दिस इज द फर्स्ट एलिमेंट 1 2 3 4 5 6 7 आणि परत जे आहे 6 येतं. म्हणजे परत त्याचं काय होतं, प्रॉपर्टीज सारख्या असतात असं त्यांनी सांगितलं. He called the similarity observed in the 8th and the first element as the law of octaves. The law of octave काय म्हटले यांनी की पहिल्या आणि 8व्या एलिमेंट मध्ये प्रॉपर्टी ज्या आहेत त्या सारख्या असतात. फर्स्ट एलिमेंट अँड 8th element shows the similar chemical properties. So therefore he gives a name as a or this elements as a law of octaves. So this is the table given by the Newlands. So these are musical notes sa re ga ma pa dha ni, and these are elements. So he arranged in their increasing atomic number. वाढत्या ज्या आहेत जे आपण म्हणू शकतो वस्तुमान atomic masses नुसार काय केलं त्यांनी वाढत्या जे आहे त्यांना अरेंज केलं. सो हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. आता जो हायड्रोजन आहे तो जर आपण पाहिलं 1 2 3 4 5 6 7 आणि नंतर 7 नंतर परत 8, म्हणजे हायड्रोजन आणि फ्लोरीन या दोन्ही जे एलिमेंट आहेत ते काय दाखवतात, सिमिलर प्रॉपर्टीज दाखवतात. नंतर लिथियम आणि सोडियम हे दोन्ही पण काय दाखवतात, सिमिलर प्रॉपर्टीज दाखवतात. बेरिलियम, मॅग्नेशियम हे सुद्धा काय दाखवतात. आता इथून जर पाहिलं तर इथून जर याला कन्सिडर केलं फर्स्ट तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8 मॅग्नेशियम. तर अशा प्रकारे बेरिलियम नंतर 8वा मॅग्नेशियम, बोरॉन नंतर 8वा अल्युमिनियम, कार्बन नंतर 8वा सिलिकॉन, नायट्रोजन नंतर 8वा परत जर बघितलं तर हे जे आहे फॉस्फरस. तर अशा प्रकारचे जे आहेत प्रॉपर्टीज काय दाखवत होतो यांनी जे आपला जो क्लासिफिकेशन आहे ते पूर्णपणे अरेंज केलं. दिस इज द न्यूलँड्स क्लासिफिकेशन. जसं की डोबेरेनरनं फक्त 3 चे ग्रुप केले, तसे यांनी 7 चे ग्रुप केले. these are 7 च्या ग्रुप मध्ये जे आहेत त्यावेळेस 56 जे होते एलिमेंट्स होते. तशा प्रकारे त्यांनी ते काय केले, क्लासिफिकेशन केलं होतं. पण यामध्ये काही ड्रॉबॅक्स सुद्धा आहेत. आता ड्रॉबॅक्स कोणते आहेत या ठिकाणी, तर काही जे आपण पाहणार ड्रॉबॅक्स कोणकोणते. तर या ठिकाणी एकच पाहिजे होता, पण एकाच जे आहेत कॉलम मध्ये 2 आहेत, कोबाल्ट आणि निकेल. नंतर इथे पण आहेत जे आहेत 2 एकत्र आलेले आहेत. म्हणजे यांच्या जे प्रॉपर्टीज आहेत त्या आपण म्हणजे वेगळ्या प्रॉपर्टीज त्यांना तो क्लासिफाय करू शकला नाही. एकाच कॉलम मध्ये त्यांनी 2 एलिमेंट्सला जागा दिलेली. हा एक ड्रॉबॅक आहे. सो व्हॉट आर द ड्रॉबॅक्स, यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. राईट द ड्रॉबॅक ऑफ न्यूलँड्स, राईट द ड्रॉबॅक ऑफ डोबेरेनर्स ट्रायड. ओके, सो फर्स्ट ड्रॉबॅक, इट वॉज अप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. इट वॉज अप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम, म्हणजे कॅल्शियम पर्यंतच लॉ ऑफ ऑक्टेव्ह ओबे होता. जर आपण पाहिलं तर ह्या कॅल्शियम पर्यंतच काय होता, हा जो लॉ ऑफ ऑक्टेव्ह आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह ओबे होता. नंतर इथून पुढे तो ओबे होत नव्हता. नेक्स्ट, ही प्लेस 2 एलिमेंट्स each in the sum boxes to accommodate all the known elements in the table. म्हणजे आपण पाहिलं की यांनी जे आहेत 2 एलिमेंट्स एकाच ठिकाणी ठेवले. का, तर जे ज्यावेळेस ते नोन एलिमेंट होते 56 एलिमेंट्स होते, तर त्यांना जे बाकीचे जे आहेत संपूर्ण बसवण्यासाठी त्यांनी एका कॉलम मध्ये 2 जे आहेत म्हणजे सर्व बसवण्यासाठी अकोमोडेट ऑल द एलिमेंट्स नोन एलिमेंट्स इन द टेबल,
त्यांनी एकाच याच्यामध्ये दोन दोन एका कोबाल्ट आणि निकेल जे आहेत ठेवलेत आणि या ठिकाणी ठेवलेले आहेत. नेक्स्ट आहे ही प्लेस सम एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर द सेम नोट इन द ऑक्टेव्ह. म्हणजे काही काही एलिमेंट जे आहेत एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज प्लेस इन द सेम. तर अशा प्रकारचे जे याचं पण एक्झाम्पल आपण पाहू की याचं एक्झाम्पल काय मेटल्स कोबाल्ट अँड निकेल प्लेस विथ द हॅलोजन्स. या ठिकाणी आपण जर पाहिलं आपण पाहू शकतो टेबलमध्ये की निकेल आणि कोबाल्ट हे जे आहेत हे ऍक्च्युली मेटल्स आहेत, पण हे जे आहेत हॅलोजनच्या ग्रुपमध्ये ठेवलेले आहेत, जे की फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन हे जे आहेत ते काय हॅलोजन्स आहेत. तर यांच्या डिफरंट प्रॉपर्टीज आपण पाहतो. तर ही एक ड्रॉबॅक आहे. फर्स्ट ड्रॉबॅक it was applicable only up to calcium. Second, he placed two elements in some boxes. Next, he placed some elements with different properties in the same node. Same node म्हणजे same column मध्ये in the octave. Metals iron placed with the non-metal oxygen and sulfur. हे non-metal सोबत iron ला त्यांनी म्हणजे प्लेस जागा दिली होती. Next, Newland's octaves did not have provision to accommodate the newly discovered elements. आणि न्यूलँड जे आहेत त्यांनी ठामपणे सांगितलं होतं की 56 एलिमेंट आहेत आणि इथून जे आहेत पुढे फ्युचरमध्ये डिस्कवरी होणार नाहीत, जेवढे काही झालेले ते एवढेच आहेत 56. म्हणजे he did not have any provision to accommodate the newly discovered element. म्हणजे जर एखादा नवीन एलिमेंट डिस्कवर झाला फ्युचरमध्ये तर त्यासाठी त्यांनी त्या टेबलमध्ये जागा सोडलेली नव्हती. त्यांनी कन्फर्म म्हणजे ते याच्यावर ठाम होते की फक्त 56 एलिमेंट या युनिव्हर्स मध्ये एक्झिस्ट आहेत आणि पुढे त्यांनी नवीन डिस्कवरीचा किंवा नवीन जे आहे एलिमेंट साठी जागा वगैरे त्यांच्या टेबलमध्ये ठेवलेली नव्हती. हा एक त्यांचा ड्रॉबॅक होता, कारण त्यानंतर बरेच जे आहेत आपण आज पाहतो की 118 एलिमेंट्स डिस्कवर झालेले. द प्रॉपर्टीज ऑफ द न्यू एलिमेंट्स डिस्कवर्ड लॅटर ऑन डिड नॉट फिट इन द लॉ ऑफ ऑक्टेव्स. आणि नंतर जे आहेत बरेच एलिमेंट्स जे यांचा शोध लागला तर ते जे आहेत प्रॉपर्टीज ह्या लॉ ऑफ ऑक्टेव्ह नुसार काय होतं क्लासिफाईड करता येत नव्हते. तर अशा प्रकारे ड्रॉबॅक्स आहेत न्यूलँड्स जे आहेत न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हचे. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स पाहिलं की एलिमेंट्स म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकार त्यांचे मेटल्स नॉन मेटल्स मेटॅलॉइड्स मध्ये पाहतो. त्यांचं जो क्लासिफिकेशन आहे ते महत्वाचं का आहे. त्यांचा पहिला जो क्लासिफिकेशनची सुरुवात या ठिकाणी डोबेरेनर यांनी केली होती. त्यांनी 3-3 चे ग्रुप तयार केले, ज्यांना इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस नुसार अरेंज केलं आणि फर्स्ट आणि जे आहे पहिला आणि तिसरा याचं जर ऍव्हरेज घेतला आपण ॲटॉमिक मासेसचं तर ते ॲटॉमिक मास जे ऍव्हरेज आहे ते अप्रॉक्सिमेटली मिडल एलिमेंटचं येत असतं. नंतर आपण जे आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह पाहिला की प्रत्येक 8वा एलिमेंट जो आहे तो सिमिलर प्रॉपर्टी दाखवत असतो आणि या ठिकाणी याचे ड्रॉबॅक पण आपण पाहिलेले आहेत. या ठिकाणी एक्झाम्पल वगैरे म्हणजे अशा प्रकारे ड्रॉबॅक्स तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून लिहू शकता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही स्पेक्ट्रम अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.